म्हणून विठ्ठल आवडी आवडी आवडी
हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा म्हणून साजने जागृती तुसे साधने कवन बोलिले अंगने कवन बोलिले अंगने निरखिता वो नयने विचिता हो नयने वृंदावनी देखिला वृंदावनी देखिला वृंदावनी देखिला वृंदावनी देखिला वृंदावनी देखिला वृंदावनी देखिला मने वेदू बोलयाचा वेदू स्वप्न सांगे सुश्री ममता है चित्ते अगदी ममता है चित्ते ग्रजती मग गरजती तुरिये मग गरजती तुरिये गरजती तुरिये मग गरजती तुरिये गरजती मग गरजती तुझे मग गरजती तुझे मग गरजती तुझे मने वेदू
कवन बोलिले अंगणी निरखिता व नयनी वृंदावनी देखेला मनी वेधोतयाचा पंढरी रायाचा स्वप्न सांगे सुषुप्ती असे ममता ही चित्ती विठ्ठल होईल प्रचिती मग गरजती तुरिये मज बोलो नाही ऐसे केले किंवा मग बोलो नाही ऐसे केले मन उन्मनी बोधले बाप रखुमा देवीवर विठ्ठले तिथे नेले मी माझे मनी वेदो तयाचा पंढरी रायाचा तानपुऱ्याचा बेस कमी करा पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताची त्यांची कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीव उद्धारार्थ अवतारम कलांगांगते ज्योतिका मोदी वक्रम कला निशवाद अपनुदार दक्षिम समाधिस्थ मूर्तिम भजन्यान देवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चिराचिरे जयांचे केले या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण त्याचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या साष्टांग हे कीर्दंडवत प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता किंबहुना कीर्तना करता निवडलेला विषय अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव माऊली ज्ञानोबा यांच्या शब्द सागरातील एक अनमोल मोती आहे ज्याला विरहिणी प्रकरण आतले अभंग असं म्हणतात. अभंग चौकडी प्रकरणात आहे 3.5 चरणांचा आहे आणि अत्यंत कठीण स्वरूपानं वेदांत सांगण्यासाठी अनुरूप असा सुंदर अभंग आहे. तसं बघितलं तर मला वेदांत सोडून दुसरं काही बोलता येत नाही, कारण जी माझी परंपरा आहे गुरुवर्य प्रातस्मरणीय पूजनीय आदरणीय वैकुंठवासी वेदविद्या वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवारांचं रक्त जर वैचारिक रक्त जर माझ्या विचार प्रवाहामध्ये नेहमी जर असेल तर मला त्याच विषयावरती बोलावं लागेल. आणि महाराष्ट्रभरामध्ये माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेदांत सांगणारा वक्ता हाच आहे. म्हणून प्रथमतः मी एका गोष्टीची ग्वाही देईन की जे काही सांगेन ते वेदांत अनुरूप सांगेल, वेदांताशी संमत सांगेल, इतरत्र काही बोलणार नाही. बहुधा अभंग सर्वांनीच पहिल्यांदा ऐकला असावा, पण हा माऊली ज्ञानोबा आहे हे 100%. कारण तुम्ही गाथा बघत चला, वाचत चला. जे अभंग चाल बसवण्यासाठी उत्तम आहे ते अभंग पटकन पाठ होतात आणि त्यावरती बोललंही जातं. पण सदरचा अभंग पाठ करणं आणि गाणं तितकंसं सोपं नाही. म्हणून ह्या अभंगावरती शक्यतो वक्ते बोलत नाहीत, कारण संदर्भ लागत नाही. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्यगा, उन्मन, कोण ह्या अवस्थांवरती आपलं स्वतःचं चिंतन आणि वेळ वाया घालवेल ह्या विचाराची लोक आहेत. म्हणून जागृती पुसे साजनी कवन बोलिले अंगणी. कवण न नळाचा वापरायचा आणि न बाणाचाच वापरायचा. का तर कवण शब्दाचा अर्थ होतो काव्य. ग्राम्य भाषेमध्ये कवण म्हणजे काव्य आणि कवन म्हणजे कोण. न आणि न ह्या 2 शब्दांकडे जरा विशेष लक्ष असू द्या. कवन बोलिले अंगणी साजणी आणि जागृती. जागृती नावाची एक स्त्री आहे, ती आपल्या साजणी नावाच्या सखीला विचारते, काय ग आत्ता कोणीतरी अंगणात बोलून गेले, कोण असेल बरं. ती साजणी बाहेर येते, डोळ्यावर हात ठेवते, दूरवर नजर मारते. कोणीतरी येऊन गेल्याचा भास होतो, पण त्याचं वर्णन करताना ती म्हणते की मी याला वृंदावनामध्ये बघितलंय असा मला भास होतोय. आवाज कमी करावं थोडं. वृंदावनामध्ये बघितलाय तोच आहे. साधनेतली एक अवस्था असते, ती अवस्था म्हणजे ज्यावेळेस साधक साधना करतो, नाना प्रकारची आमिष आमच्या समोर येतात, लालच आमच्या समोर येतात, पण इच्छित ध्येय जर असेल तर उपयोग नाही. निळोबरांकडे देव गेला तरी तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आलासीच का. जर सद्गुरूचा धावा असेल तर देव जरी आला तरी अभेर करणारी ही आमची संत परंपरा आहे. इथे माऊलींना असं म्हणायचंय की हे सगळं दृश्य मी डोळ्यानं बघतोय. साजणी म्हणते डोळ्यावर हात ठेवला ना हा वृंदावनामध्ये येऊन गेलाय. वृंदावनामध्ये याचं जे वर्णन आहे त्याच वर्णनाचा व्यक्ती हा असावा, म्हणजे कृष्ण आहे. जागृती म्हणते जाऊ दे, मग मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही, मला पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचा ध्यास लागलाय.
तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा असावा. मनी वेधुओ तयाचा पंढरी रायाचा. स्वप्न सांगे सुषुप्ती. स्वप्न आणि सुषुप्ती एकमेकांशी बोलतात. जिथे जागृतीला स्वतःवरती विश्वास नाहीये ती साजणीचं अनुमोदन घेते. इथे स्वप्न आणि सुषुप्तीनं चर्चा करावी एकमेकांशी. या अज्ञानी अवस्था सांगितल्या गेलेल्या आहेत. आहे सत्य, मिथ्या नाही, आहे सत्य. पण ह्या अवस्था अज्ञानी स्वरूपाच्या मानल्या गेलेल्या असताना सुद्धा शहाण्यानं तिथं गडबड गोंधळ करू नये. एक जण माझ्याकडे आला, मला म्हणाला, महाराज तुम्ही सांगता हे आपल्या डोक्याच्या बाहेर आहे. कशाचा देव, कशाचा भूत. म्हटलं ठीक आहे, कर्तृतंत्रामध्ये जीव मानण्यास स्वतंत्र आहे. तू म्हणतो देव नाही, भूत नाही. मी म्हणतो ना, देवही नाही, भूतही नाही, काहीच नाही, काहीच नाही. हे भजन पूजन व्यर्थ आहे, केवळ धंदाच आहे. म्हटलं 100% धंदा आहे. कशाचं देव आणि कशाचं काय. संत वगैरे जे झाले, या संतांचं काय झालं तुम्हाला माहितीये का. या संतांचं त्यांनी असं केलं, असं अमुक केलं, धमुक केलं. म्हटलं हा, तू म्हणतो तेच बरोबर आहे. मी निघालो 5 किलोमीटर पर्यंत. माझ्या सोबतची लोक जी आहेत माझ्याकडे संशयानं बघत होती. एकानं मला प्रश्नच विचारला, महाराज याचा अर्थ तुम्ही जातीवर गेलात असं समजायचं का. मी म्हटलं तुम्हाला म्हणायचं काय. तो म्हणतो देव नाही, तुम्ही म्हणता देव नाही. संतांचं अमुक अमुक झालं, ठीक आहे, तुम्ही म्हणता तसंच झालं. याचा अर्थ तुमची निष्ठा नाहीये का. म्हटलं निष्ठा आहे, पण विष्ठा ओकणाऱ्या माणसाच्या समोर माझी निष्ठा सिद्ध करून उपयोग काय. समोर असणारा जो माणूस आहे त्याच्याशी जर मी डोकं लावत बसलो तर उगाच वेळ वाया घालवायचा. त्याकरता काय होतं माहितीये का, मूर्खाशी वाद घालू नये. अज्ञानी माणसाशी वाद घालू नये, मूर्खाशी वाद. शक्यतो राजकीय क्षेत्रातली लोक माझ्या खूप संपर्कात आहेत. पण राजकीय लोक माझ्या जवळ ज्या वेळेस येतात त्यावेळेस त्यांच्याशी मी अध्यात्माच्या गोष्टी करतो, राजकीय विषय काढत नाही. आध्यात्मिक लोक येतात त्यावेळेस मी त्यांच्या समोर राजकारण काढतो, ज्याचा संबंध त्यांचा नाहीये. ज्या वेळेस पुन्हा एकदा आध्यात्मिक लोक आले की समाजकारणाचा विषय काढतो. जो संबंध नाहीये तो विषय काढावा. आपण आपल्या विषयात पारंगत आहात ना, आपला विषय रेटत चला. दुसऱ्याच्या मताचं खंडन करण्याच्या भानगडीत त्याला बोलण्याची संधीच देऊ नका. म्हणून मूर्ख लोक तुमच्याशी संवाद करतील. संवाद करता करता वादावादानं आपल्या मूर्खतेच्या लेव्हलला आणतील आणि मूर्खतेचं परफेक्ट प्रावीण्य असल्या कारणानं ते तुम्हाला परास्त करतील. म्हणून मूर्खांच्या नादाला लागू नका. मूर्खांच्या नादाला लागू नका. तसं काय होतं माहितीये का, स्वप्न आणि सुषुप्ती या दोघींची चर्चा सुरू आहे. ममता आहे ग अंतकरणामध्ये, खूप प्रेम आहे त्याच्याबद्दल, पण पांडुरंगच हवाय. तो वृंदावनातला, तो मथुरेतला, तो गोकुळातला, तो कृष्ण नकोय आम्हाला. कारण तो कालबाह्य झालेला आहे. कालातीत असणारा म्हणजे सध्याच्या काळामध्ये कलियुगामध्ये माझा पांडुरंग परमात्मा प्रगत वर्तमान स्वरूपामध्ये आज तो जर विद्यमान आहे तर त्याच्या प्रती आमची श्रद्धा असावी. तो आमच्या कामाचा आहे. स्वप्न आणि सुषुप्ती दोघे जण बोलताय, ठीक आहे, हरकत नाही. शहाण्यानं गप्प बसावं ना. ती तुर्यगा तिथे येऊन म्हणते, अगं बाई थोडस विश्लेषण करा, थोडासा तुमचा चष्म्याचा नंबर बदला. जो पांडुरंग परमात्मा आहे ना तोच श्रीकृष्ण आहे आणि जो श्रीकृष्ण आहे तोच पांडुरंग परमात्मा. वैकुंठीची मूर्ती आली भीमा तिरी लाडका, तो हरी यशोदेचा गोकुळात याने चोरी केली फार, म्हणून समोर उभा केला. तो पांडुरंगच आहे. पण थोडस चिकित्सा करशील की नाही. दुधात बघितल्याच्या नंतर दूध दिसतंय, तूप दिसत नाही. पण मंथोनी नवनीता तैसे घ्या नमता. एकदा त्याच्यावरती प्रक्रिया तर करशील की नाही, प्रयोग तर करशील की नाही. त्यानंतर तुपाची प्राप्ती आहे. तूप आहे त्यात, पण बघण्यासाठी तुम्हाला प्रक्रिया कराव्या लागतील. म्हणून इथे माऊली ज्ञानोबा सांगतात की स्वप्न सुषुप्तीशी बोलत असताना तुर्यगेनं मध्ये तोंड घातलं. ज्या वेळेस खूप हाणामारी झाली, खूप मोठी दंगल झाली आणि मग सगळा कोर्टात निर्णय गेला, त्यावेळेस तुर्यागा म्हणते, मज बोलो नये ऐसे केले
मला बोलू नये असं वाटलं होतं, कारण यांची पात्रता मला माहिती आहे. पण मन उन्मनी बोधले, उन्मनी अवस्थेनं माझ्या मनाला बोध केला आणि ती आपोआप माझ्या मुखातून निघालं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलास. आपोआप निघाला माझ्या मुखातून. ठीक आहे. बाप रखुमा देवीवरू विठ्ठले, तिथे नेले मी माझे. आता बाप रखुमा देवीवरू विठ्ठले, तिथे नेले मी माझे, तशी अवस्था माझी झालेली आहे. बाप रखुमा देवीवरू या शब्दावरती आपण शेवट चिंतन करण्याचा प्रयत्न करू. अभंगाचा भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे आणि विशद करण्यासाठी तुम्हा सर्वांची अनुमती घेण्या अगोदर ह्या व्यासपीठावरती कीर्तन करताना पुन्हा परमानंद झाला. अचानक अभंग सेवेला घेतला, कारण ह्या प्रतीच्या एका अभंगावरती गुरुवर्य प्रातस्मरणीय पूजनीय आदरणीय ब्रह्मलीन वैकुंठवासी, ब्रह्मलीन आणि वैकुंठवासी ह्या शब्दांचं उच्चारण माझ्याकडून होणार नाही असे गुरुवर्य गुरुजींच्या सन्मुख या अशा अभंगावरती मी एक कीर्तन केलं होतं, याची मला जाण आहे. आणि मी वैकुंठवासी ब्रह्मलीन का म्हणणार नाही, तर गुरुवर्य आई साहेबांच्या समोर ज्या वेळेस मी कीर्तन करतो आहे याचा अर्थ, तुम्ही अक्का म्हणा मी आई म्हणेन, याचा अर्थ त्यांना ब्रह्मलीन म्हणणं हा यांच्या अस्तित्वाचा अपमान आहे. आज माऊली यांच्या स्वरूपानं उपलब्ध आहे, म्हणून निर्वाणाच्या संबंधात बोलणं हे मूर्खपणाचं ठरेल. मला वाटलं होतं थोडंसं कीर्तनाला विलंब झाला, मी तर रात्री 1-1:30 आलो, पण थोडंसं कीर्तनाला विलंब झाला, राग आला होता मृदंगाचार्यावरती. म्हटलं आज जरा थोडंसं दीपचंदी, रूपक, चाचर, दादरा, विलंबित द्रुत दादरा, थोडंसं काहीतरी क्लासिकल काढावं आणि मृदंगाचार्यांना जरा झटका द्यावा, राग असा व्यक्त करत असतो मी. पण मयूर महाराजांना बघितलं जरा शांत वाटलं. कोण मयूर महाराजांना ते फोटोमध्ये वेगळेच दिसतात, तब्येत वगैरे दिसते. हे अनिल महाराज टेकुडे, राम महाराज पवळ वगैरे ही जी मंडळी ना, भरत महाराज पठाडे, शत्रुघ्न महाराज पठाडे, यांची तब्येतच होत नाही. लोक म्हणतात महाराज तुमची तब्येत फार छान झाली, काय खाता? मी त्यांना सांगतो मी लोकाचं खातो. घरचं खाल्यानं तब्येत होत नाही. जर तब्येत करायची असेल तर लोकाचं खावं लागतं. हे सुद्धा लोकाचंच खातात, पण टोकाचं नाही खात. त्याच्यामुळे ह्यांच्या तब्येती अशा आहेत. मयूर महाराज अत्यंत गुणी आणि सुंदर हात, नम्र व्यक्तिमत्व, विद्या विनयेन शोभते. अहंकारी माणसाकडे विद्या शोभत नाही. फार गोड हात आहे. मी कधी कधी ऐकत असतो यूट्यूबवरती, इकडे तिकडे बरं वाटतं जरा. 1-2-4 जे वादक आहे त्यांचं ऐकतो, त्यापैकी त्यांचं एक थोडंसं ऐकतो. श्रीयुत हरिभक्त परायण राम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ते कन्नडून आलेल्या 4-5 दिवसापूर्वी त्यांच्याच गावाजवळ माझी कथा संपली. मी वाल्मिकी रामायण सांगत असतो, तुलसी रामायण मी सांगत नाही, कारण माझा विषय, मी ज्या विषयात PhD आहे, रामायण चिकित्सा आणि ग्लोबल फिलॉसॉफी, जागतिक दर्शन, ह्या विषयात PhD आहे. आणि माझं डॉक्टरेट कंप्लीट झालंय आत्ता 29/6. माझ्या व्हॉट्सअप DPला वगैरे कोणाला दिसलं असेल ते. म्हणून मी रामायण सांगत असताना जेवढे रामायण अभ्यासले त्यातलं शाश्वत रामायण मला वाटलं ते रामायण म्हणजे वाल्मिकी रामायण. वाल्मिकी रामायण गीता प्रेसचंही आहे, पण त्याच्यावरती मी शक्यतो बोलत नाही. कारण काय, रघुनाथस्य चरितम शतकोटी प्रविस्तरम एकेकम अक्षरम प्रोक्तम महापातकनाशनम. शतकोटी श्लोक होते ना, 24,000 श्लोक उपलब्ध आहे. याचा अर्थ बरचसं काहीतरी पुलाखालून वाहून गेलेलं आहे. जे वाहून गेलं ते शोधण्यासाठी ज्यावेळेस मी गेलो तर त्यावेळेस अनेक ग्रंथांच्या एकत्रीकरणानं मी एक नवीन विचार मांडलेला आहे. आणि ते विचार म्हणजे मी वाल्मिकी रामायण. खूप काही बोलण्यासारखं आहे त्याच्यावर, म्हणून कथा त्यांच्या गावाजवळ होती. श्रीयुत हरिभक्तपरायण रावसाहेबजी महाराज नंदुरबारून आले. श्रीयुत हरिभक्तपरायण आबा महाराज आले. जरा बाजूला उभे राहिले पण हरकत नाही, हे मनाचं मोठेपण आहे. कारण आपल्यापेक्षा ज्येष्ठ लोक समोर असल्याच्या नंतर नम्र व्हावं आणि गुरुजींच्या शेजारी उभं राहिल्याच्या नंतर नम्रपणे त्यांना बाजूला उभं राहावं असं वाटलं. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. ही साधनेची एक उपरती अवस्था आहे. श्रीयुत हरिभक्तपरायण गुलाबरावजी महाराज
साळुंके, बरोबर ना? याचा अर्थ मी काही तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही. श्रीयुत किशोरजी आणि श्रीयुत सचिनजी यांच्याबद्दल सांगण्याची गरज नाही. याचा अर्थ तुम्हाला सगळं माहिती आहे. 8-10 महिन्यापूर्वी ही तारीख घेतलेली होती. थोडासा माझ्यातला व्यावहारिक गुण जागृत झाला आणि एक 5-6 दिवसापूर्वी ही तारीख टाळण्याचं मनामध्ये आलं. पण पुन्हा विचार आला, इथे धोका देणं बरोबर नाही. याचा अर्थ मी धोका देतो असं नाही. आणि कारण सांगण्यासाठी शिल्लक काही राहिलं नाही. दीड महिन्यापूर्वी आई वारली, त्याच्यानंतर कारण तरी काय सांगावी. तसं मी सांगतच नाही गुरुजी. पण खूप हट्टाचं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी सांगितलं बाबा काही करा, तिकडे कोणीही द्या. म्हटलं कोणीही त्यांना भेटू शकत होतं, पण जर माझी इच्छा त्यांनी जर धरली, याचा अर्थ त्यांची श्रद्धा, त्यांचा भाव, ज्या दिवशी तारीख दिली त्या दिवशी माझी वाक देवता इथे उपस्थित झाली आणि तुम्हा सर्वांची श्रोतू देवता इथे उपस्थित झाली. त्या 2 देवतांचा अपमान करून जर लक्ष्मी मातेला प्रसन्न केलं तर उपयोग नाही. सर्वांचे चरणावृंदी मस्तक टेकवतो, साष्टांग प्रणिपात करतो. ज्यांच्याकडे रात्रीचा निवास केला असा खैरणार कुटुंबीय त्यांनाही धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणावृंदी मस्तक साष्टांग प्रणिपात दंडवत. झालेला परिहार प्रभू पांडुरंगाच्या चरणी समर्पित. निर्धारित वेळेत अभंगामध्ये प्रवेश. माऊली ज्ञानोबराय समजावून जर घ्यायचे असतील तर माऊली ज्ञानोबराय अभ्यासून समजत नाही, ते अनुभवावेच लागतात. कारण माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल चला बुवा ठीक आहे, हरकत नाही, शर्ट आपलं धोतर आहे, शर्ट आहे, असाच कोणीतरी असेल. पण जरा गुगल सर्च करत चला. युट्यूब वरती कुणीही उड्या मारतं, कंटेंट कसाही असू देत, पण गुगल तुम्हाला त्याच वेळेस एक्सेप्ट करतं, त्याच वेळेस तुम्हाला एक्सेप्ट स्वतःहून करतं ज्यावेळेस तुमची काहीतरी पात्रता असेल. माऊली ज्ञानोबराय अनुभवानं समजतात. याचं कारण काय, ज्यावेळेस मी स्क्रिप्ट रायटिंग सुरू केलं, सर्वात आधी मी दाखला घेतला तो पद्माकर गोवईकरांच्या त्या व्याख्यानाचा. मनाला पटलं नाही. वासी बेंद्रेंचं बघितलं, लरा पांगारकर बघितले, भटांच्या कादंबऱ्या वाचल्या, येरळेकरांच्या कादंबऱ्या वाचल्या. शाश्वत पुरावा माऊली ज्ञानोबऱ्यांबद्दल कोणी दिला नाही. थोडंसं भीती वाटू लागली की समाजाच्या सन्मुख जायचंय आणि खोटं घेऊन का जायचं. थोडस पुढे गेलो, निळोबरांच्या गाथ्यामध्ये माऊली ज्ञानोबरांचं चरित्र सापडलं. बोलू लागलो, लिहू लागलो. पुन्हा संशय आला की समकालीन नाहीयेत, का लिहावं त्यांच्याबद्दल. त्यानंतर मी संत नामदेव महाराज हे समकालीन संत असल्या कारणानं नामदेव महाराजांच्या गाथ्यातून सगळी प्रमाणं घेऊ लागलो. बहुतांश लेखन झालं आणि सरते शेवटी एक गोष्ट मला जाणवली की समाधी प्रकरण ज्यावेळेस नामदेव महाराज लिहितात तर गॅझेटचा पुरावा सांगतो की नामदेव महाराज माऊली ज्ञानोबरांच्या समाधी काळामध्ये अटके पार पंजाबाच्याही पुढे जाऊन प्रचार प्रसार करत होते. म्हणजे हा जो दाखला त्यांनी दिलेला आहे समाधी प्रकरण, हे त्यांच्या नंतर लिहिला असावं. त्याबद्दलही साशंकता अंतःकरणामध्ये आली, कारण मला समोर बोलायचं. याचा अर्थ असा की संत ज्ञानेश्वर महाराजांचं एक नवीन चरित्राचं पुस्तक मी लिहिलेलं आहे. त्याच्या अगोदर रामायणाचं पुस्तक. आणि माझ्याकडे बघून वाटत नसेल, पण मी प्रोड्युसर, रायटर, डिरेक्टर आहे आणि टीव्हीवर तुम्ही जी माऊली ज्ञानोबरांची मालिका बघायचा तिचा लेखक मी आहे. आणि लेखन करत असताना मला ज्या वेळेस एक प्रश्न थोडासा भेडसावत होता आणि योगायोगानं वृंदावनातून मला एक फोन आला. एका मुलीनं सांगितलं, आमच्या ताईसाहेब म्हणतात की संतांच्याही प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही तर साधारण जीवाच्या का. तर त्या मुलीनं प्रोटेस्ट करत असताना मला सांगितलं की जीवाला यावंच लागतं, जावंही लागतं, स्वतःच्या हातात काही नाही. देवाला आणावं लागतं, कधी कधी पाठवावं लागतं. कार्य संपलं की देव आपोआप जातात. पण संत स्वतःच्या मर्जीनं येतात आणि स्वतःच्या मर्जीनं जातात. जे स्वतःच्या मर्जीनं येतात, जे स्वतःच्या मर्जीनं जातात, तर काम पूर्ण झाल्याशिवाय का जात नाहीत, का काम पूर्ण करून जात नाहीत. हा तर्क ज्यावेळेस त्या मुलीनं मांडला त्यावेळेस त्यांनी सांगितलं हो. त्याचं प्रमाण देत असताना ती म्हणते
की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक म्हणणाऱ्या माऊली ज्ञानोबरांचं चरित्र जन्माला आल्यापासून तर अगदी समाधिस्थ होईपर्यंत तिरस्कृत आहे, बहिष्कृत आहे. तिथं थांबू आता दर्शन घ्यायला जरा. तिरस्कृत बहिष्कृत जीवन आहे, लोकांनी त्रास दिलाय आणि माऊली ज्ञानोबा आहे वाळीत टाकलेल्या अवस्थेमध्ये जगतायत. या काळामध्ये जर माऊली ज्ञानोबा आहे हे दुःखच उपभोगतात, ज्यांना स्वतःला दुःखमय जीवन जगावं लागलं ते संसार सुखाचा करतील का? खरोखर माणसाला संसार शब्दाची व्याख्या कळत नाही. संसरती इति संसारा, जे परिवर्तनशील आहे त्या परिवर्तनशील अवस्थेला सुखमय अवस्था देण्याचं काम झालंय. पण काय लोकांना वाटतं सुख मोजण्याचं काय परिमाण आहे का? समाधान मोजण्याचं परिमाण आहे का? तुम्हाला काय वाटतं सुख म्हणजे खूप आलं, माझ्याकडे खूप धन आहे, खूप संपत्ती आहे, हे सुख आहे? मग सुख दाखवण्यासाठी ऑडी असेल, फॉर्च्युनर असेल, गाड्या घेऊन फिरणं, गळ्यामध्ये मोठे मोठे गोफ घालणं, हातामध्ये ब्रेसलेट घालणं, मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवणं, मोठमोठ्या देशांमध्ये जाऊन ट्रिप करून येणं, याला जर सुख दाखवणं असं म्हणत असाल तर ते मूर्खपणाचं लक्षण आहे. कारण धनानं प्राप्त झालेलं जे सुख आहे त्याला भागवत एक मर्यादा बांधतं. स्थेयम हिंसा नृतम दंभा कामा क्रोधा स्मयो मदा भेदो वैरम विश्वासा संस्पर्धा व्यसनानीचे 15 अनर्थ भागवतामध्ये धनाचे सांगितले. म्हणून धनाच्या प्राप्तीनं जर सुख झालं असतं तर किती धन मिळावं? कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, त्या रावणाला सुख मिळालं नाही हो. आज भारत देशामध्ये सर्वात मोठे श्रीमंत असणाऱ्या अंबानीला जर सुख मिळालंय असं आपण म्हणू, मोठमोठ्या इव्हेंट सादर करून, मोठमोठ्या स्वरूपाचा विवाह करून आपल्या मुलाचं लग्न दाखवलं, केवढा पैसा. पण अजूनही जर तो नवनवीन एखादा प्लॅन आणून पुन्हा समाजाकडून अर्निंग म्हणजे प्राप्तीचे साधन शोधत असेल तर इथे सुखी कोणीच नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. सुख असं असावं की आल्याच्या नंतर पुन्हा दुःखानं त्याच्याकडे पाठ सुद्धा फिरवू नये. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी, परमानंदाची प्राप्ती व्हावी, याला म्हणतात मोक्ष. मोक्ष म्हणजे एका विशिष्ट लोकामध्ये जाणं असं नाहीये. खूप लोकांचं मी हे ऐकतो, शिव महापुराण 4 वर्षापासून इतकी लोक मागे लागली, महाराज तुमच्या मुखातून शिव महापुराण ऐकायचं. पण शिव महापुराण ज्यावेळेस मी अभ्यासाला घेतलं, युट्यूबला वगैरे ऐकून टिपणं काढणं ते नाही जमत आपल्याला. मग प्रदीपजी मिश्रा काय सांगतायत, हे काय सांगतायत, ते काय सांगतायत. मग शिव महापुराण एक वक्ता कुठल्याही प्रकारचं पुस्तक घरामध्ये नसताना 4 प्रकारच्या कथा करतो. या बौद्धिक प्रावीण्याला तर मी नमस्कार करतो बाबा. जोपर्यंत 44 रामायणांचा कस मी काढला नाही तोपर्यंत रामायण कुणाला सांगितलं नाही. तर शिव महापुराणाचं अध्ययन करत असताना मी विचार करू लागलो, गुंतत गेलो. शिव महापुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे किती लोकांनी मसान साधना केली, किती लोकांनी जोग केलाय. यक्षिणी, गंधर्व, किन्नर, अप्सरा ज्याला परी असं म्हणतात, जिन्नात, प्रेत, भूत, पिशाच, जखीन, हे जे प्रकार आहेत या अघोरी प्रक्रियेमध्ये कोण घुसलाय आतापर्यंत? शिव महापुराण सांगायचं असेल तर एक सिद्धी दाखवा, एक सिद्धी दाखवा. हे ग्रंथ परिपूर्ण आहेत पण त्या ग्रंथातून अभ्यासूनही घ्यावं लागतं काहीतरी. आपल्याकडे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये बांधला होता, काही दिवसामध्ये तो कोसळला. ज्या वेळेस त्याला कोणीतरी विचारलं की बाबा तू पुतळा बांधू शकतो का, त्याने सांगितलं दिस इज माय डॉक्युमेंट्स, आय एम अ आर्किटेक्ट. त्याचे पेपर बघून त्याला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं, पुतळा कोसळला.
इथे माणसाला प्रॅक्टिकल शिक्षणापेक्षा कागदी घोडा नाचवल्याच्या नंतर पात्रता प्राप्त होते, हे मोठं दुर्भाग्य आहे. अनुभवाला इथे किंमतच नाहीये. जपानमध्ये परीक्षा घेतल्या जात नाही. जपानमध्ये सर्वात अगोदर त्या मुलाचं प्रात्यक्षिक करून घेतलं जातं. जेही काही शिकवायचे ते पुस्तकातलं नाही, अनुभवातलं शिकवावं. पण जीवनामध्ये एक माणूस कुणीतरी यावा की त्यानं ह्या दिशा दिल्या पाहिजे साधकाला. माऊली ज्ञानोबराय ज्यावेळेस जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्यगाव, उन्मन या अशा प्रकारच्या चर्चा बघतायत, त्यावेळेस त्यांना कुठून तरी दुरून बघावा लागत असेल. जर आपल्याला पूर्णतः कबड्डीचे, हॉकीचे खेळाडू बघायला मिळावेत म्हणून एका उंच ठिकाणी उभं राहून सगळं ग्राउंड दिसेल अशी अवस्था प्राप्त करावी लागेल. तर माऊली ज्ञानोबराय ज्यावेळेस ह्या अवस्था एकमेकीशी बोलतायत, तर याच्या बाजूला जाऊन आणि वरतून त्यांना ते बघावं लागणार आहे. त्याच्याही अवस्थांचं आपण चिंतन करणार आहोत. तत्पूर्वी आयुष्यामध्ये जर आपल्याला योग्य दिशा पाहिजे असेल तर योग्य प्रकारचा लायकीचा गुरु असावा लागतो. सद्गुरु जनार्दन स्वामींचं एक वाक्य होतं, गुरु कसा करा असा बळकट की त्याचं धरता येईल मनगट. तुम्ही भाग्यवान आहात, फार मोठ्या गुरुच्या तालमीत तयार झालेला आहात, कृपा पात्र आहात. तर गुरु बळकट असावा. आणि गुरु जर बळकट आहे असं आपल्याला वाटत असेल, असावा असं वाटत असेल, तर गुरुकडे जाण्याचा ध्यास धरू नका. इथं भरपूर महिला वर्ग बसलेला आहे. तुम्ही गुळ आणल्याच्या नंतर डब्यात ठेवता. तुमच्या घरामध्ये किचन मध्ये जर 10 डबे असतील तर ज्या डब्यामध्ये रात्री गुळ ठेवलाय हे तुम्हाला सकाळी आठवत नाही. लाटणं घेऊन टकटक टकटक वाजवत फिरावं लागतं. मला सांगा, ती मुंगी आहे, मुंगी, त्या मुंगीला काय माहिती हो ह्याच डब्यामध्ये, तरी रिग लावते ती. तुकोबरांचं अवलोकन आहे, मुंगीच्या घरा कोण जाय मूळ, देखून या गुळ धाव घाली. आपोआप येते ती मुंगी. तशा प्रकारानं तुमची परिपक्वता झाली की आपोआप सद्गुरू तुमच्याकडे चालत येतात. वृत्ती प्रभाकरामध्ये एक उत्तम असं उदाहरण दिलेलं आहे साधकाचं. फलाची प्राप्ती केव्हा होते? ज्या वेळेस शिष्य विचारतो तर गुरु सांगतोय त्यासाठी 9 पायऱ्या तुम्हाला चढाव्या लागतील. वृत्ती प्रभाकर पहिली पायरी आहे अधिकार. दुसऱ्या पायरीला म्हणावं गुरुपसत्ती. तिसरी आहे तत्पद. चौथी त्वमपद. पाचवी तमपद. त्यानंतरची अवस्था आहे 6वी, त्याला म्हणावं विरोध. 7वी विरोध परिहार. 8वी जी आहे तिला साधन म्हणावं. आणि शेवटची अवस्था आहे फल. अधिकार म्हणजे काय? कुणालाही पाहिजे का तो? नाही, गुरुनं आपल्याकडे चालत यावं म्हणून आपली योग्यता तयार व्हावी. पोपटाला सांगावं लागत नाही, पक्षाला सांगावं लागत नाही फळ पिकलंय म्हणून, आपोआप तो येतो. अशा प्रकारानं साधकानं तिथपर्यंत पोचावं. तर ही साधकाची अवस्था म्हणजे अधिकार. अधिकार म्हणजे काय? अनुबंध चतुष्टय. स्वज्ञानेन प्रेरयति इति अनुबंध. हा स्वतःच्या ज्ञानानं दुसऱ्याला प्रेरित करायचं असेल तर त्याला अनुबंध म्हणतात. प्रकार आहेत 4: अधिकार, संबंध, विषय आणि प्रयोजन. अधिकारामध्ये विवेक, वैराग्य, शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान, मुमुक्षुत्व आदी गुणांची युक्तता असावी. ज्यावेळेस साधक यानं परिपूर्ण होतो, गुरुला शोधत जायची गरज नाही. गुरु आपोआप त्याच्याकडे येतो आणि मग सांगतो, बाळा आता तुला काय पाहिजे ते माझ्याकडून मागून घे. त्यावेळेस मागता यावं म्हणून गुरुपसत्ती. गुरुकडे काय मागावं, गुरुकडे कशाच्या प्रकारची अपेक्षा करावी, यासाठी मनुष्याची तयारी फक्त हा निसर्गच करून देतो, ती अनुबंध चतुष्टयाच्या नियमाप्रमाणे. चला ठीक आहे, हरकत नाही. गुरुपसत्ती झाली की गुरु सांगतात तत्पद, त्या पदापर्यंत तुला पोहोचायचं. 3री अवस्था. 4थी अवस्था त्वमपद, ते पद तुला प्राप्त करायचं. 5वी अवस्था तमपद. तमपद म्हणजे त्या पदाची प्राप्ती करून त्या पदाचा पात्र तुला व्हायचंय. 5वी अवस्था झाली. 6वी अवस्था आहे त्याला म्हणतात विरोध. तुमच्या समोर जर कोणी म्हणत असेल तर केवळ आणि केवळ शब्द प्रामाण्यानं ऐकू नका. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीनं भ्रष्ट होऊ नका. इकडे असं झालं, तिकडे तसं झालं, सर्च करायचं नाही, माहिती घ्यायची नाही, लगेच इकडे फॉरवर्ड करायचं. ते पहिल्यांदा जाणून घ्या. म्हणून अधिकार
विरोध खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही ज्ञानेश्वरी समोर घेत असाल तर ज्ञानेश्वरीला प्रश्न विचारत चला. प्रश्न विचारला तर पाप तर होणार नाही ना. जर गुरुकडून माळ घेतली तर गुरु योग्य आहे अयोग्य आहे, माझ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी सक्षम आहे का, म्हणून गुरुला प्रश्न विचारण्याचा अधिकार तुमचा आहे. याला म्हणतात विरोध. माझ्या समोर आलेला ग्रंथ कुराण आहे, बायबल आहे, त्रिपिटक आहे, सुत्त पिटक आहे, विनय पिटक आहे, अभिधम्य पिटक आहे किंवा धम्मपाद आहे, गुरुग्रंथ साहेब आहे, मी विचार करणार नाही. वेद वेदांग उपनिषद शास्त्र पुराण गीता गाथा ज्ञानेश्वरी वृत्ती प्रभाकर पंचदशी अनेक प्रकारचे ग्रंथ आहे. पण तो ग्रंथ पहिल्यांदा शंका निर्माण करतो. आपण ज्यावेळेस शंका निर्माण करतो तर शंका संशयानं पूर्ण ग्रंथ वाचावा, तोपर्यंत वाचावा जोपर्यंत आपला विरोधाचा परिहार होत नाही, जोपर्यंत आपण त्या ग्रंथाला अनुकूल होत नाही किंवा ग्रंथ आपल्याला अनुकूल होत नाही, तोपर्यंत सदसद विवेक बुद्धीनं तो वाचावा. याला म्हणतात विरोध परिहार. त्यानंतर आम्हाला प्राप्त होते ती साधना. योग्य काय अयोग्य काय निरक्षर न्यायाप्रमाणे. खरं सांगू मी तुम्हाला, आपल्याला गुरु यावा जीवनात असं वाटत असेल तर आपण दुसऱ्या मार्गाने जर जायचं ठरलं तर दुसरा मार्ग अशा प्रकारचा आहे. आयुष्यामध्ये एक संकट यावं, एक अडचण यावी, ती अडचण तुमच्या जीवनाला कलाटणी देऊ शकते. अडचणीत मित्र ओळखावा, दुःखात बायको ओळखावी, सुखात नातेवाईक ओळखावे. ही ओळख खूप महत्वाची. एवढी ओळख परेड माणसाच्या जीवनात झाली ना तर जीवन सुखकर होतं. जीवन कसं जगावं हे समजलं पाहिजे. चला हरकत नाही, थोडस पुढे जाऊन बोलेन मी. काय झालं, जीवनामध्ये एक सद्गुरू असा यावा की त्याची नीतिमत्ता शुद्ध असावी. तुमच्या संपत्तीकडे बघून तुमचं गुरुपद स्वीकारणारा गुरु तुमच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहे, किमान दानाच्या स्वरूपानं मी काहीतरी उकळू शकतो, हे उपयोगाचं नाही. जर असा गुरु असेल तर तो आपणहून आलेला असू शकतो. पण आपणहून आलेला गुरु सुद्धा दोन प्रकारचा असतो, एक स्वार्थी गुरु, एक परार्थी गुरु. तर माऊली ज्ञानोबांच्या जीवनामध्ये योग्य प्रकारचा गुरु येणं यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले? काही प्रयत्न करायची गरज नाहीये. फक्त माणसाला एक संकट जागृत करत असतं. मित्रांची मधून मधून परीक्षा घेत चला, मैत्रिणींची मधून मधून परीक्षा घेत चला, नातेवाईकांची मधून मधून परीक्षा घेत चला. कोण आपलं कोण परक याची जाणीव होते. पुढे अडचण येऊ शकते आपल्या मित्राला किंवा आपल्या नातेवाईकाला, तर आजच त्याच्याकडे 10,000 रुपये मागून बघा. कारण लायक वाटत असतील तर ठीक आहे, हरकत नाही, संबंध ठेवा. पण त्या व्यक्तीनं जर लबाडी करत असेल तर पुढे 8 दिवसामध्ये त्याला आलेल्या संकटात कवडी फेकून मारू नका. सुख के सब साथी दुख में न खोय. म्हणून आपला विचार करा. आपण काळजी करत बसतो, त्याचं काय होईल, त्याचं काय होईल, त्याचं काय होईल. मुलगी दिली आहे, मग मुलीचं कसं काय होईल, मग आपण हे सांभाळलं पाहिजे. अमुक धमुक. ती मुलगी ज्या वेळेस सासरी जाते ना, बाप फक्त म्हणतो माझ्या दिदीला बोलवा, दिदी म्हणते नाही मुलांच्या एक्झाम चालू आहे, ती येणार नाही, मी 4 दिवसाने येते, 5 दिवसाने येते. ज्या मुलीसाठी पूर्ण आयुष्य घालवलंय. म्हणून या जगामध्ये कोणीच कुणाचं नाहीये. त्यासाठी मी एक सांगत असतो, सुखी व्हायचंय ना, काळजी करणं सोडून द्या, काळजी घ्या, आपोआप सुखी व्हाल. पण आम्ही स्वतःची काळजी घेत नाही, जगाची काळजी करत बसतो. अजून एक मुद्दा सांगून जातो मी तुम्हाला. जर तुम्हाला या ब्रह्मांडातली कुठलीही वस्तू शोधायची असेल तर गुगल एका क्लिक वरती तुम्हाला शोधून देईल. मात्र स्वतःचा शोध स्वतःलाच घ्यावा लागेल. ज्यानं स्वतःला शोधलंय त्याला शोधत जगाचा बाप त्याच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्वतःला शोधा. हे स्वशोधनासाठी प्रयत्नशील असणारी जी लोक आहेत, त्यासाठी 3 प्रकारचे आपल्याला मार्ग सापडतात. अडचण आली, संकट आलं की 3 मार्ग आमच्या समोर असतात. पहिला जो मार्ग आहे त्या मार्गाला म्हणतात गुन्हेगारीकडे जाणारा मार्ग. दुसरा मार्ग आत्महत्येकडे जातो. आणि तिसरा मार्ग सदसद विवेक बुद्धीच्या गुरुकडून थेट भगवंतापर्यंत जातो. तर ह्या 3 पैकी माऊली ज्ञानोबांना आलेला अनुभव. मुद्गल शास्त्री नावाच्या कर्मठ ब्राह्मणांच्या पत्नीनं
भिक्षा ताटात आहे, हातात आहे, पण माऊली ज्ञानोबरांच्या रिकाम्या झोळीमध्ये ओतण्याचं सामर्थ्य झालं नाही, कारण पतीची आज्ञा. ज्ञानोबरांच्या हृदयाला वेदना झाल्या, प्रचंड मारहाण झाली, कैवार घेणारं कोणी नाही. माऊली ज्ञानोबराय आपल्या अश्रूंना सुकेपर्यंत चालत राहिले. सिद्ध बेटात आले, मुक्ताईच्या अंगावरती रिकामी झोळी फेकली. सोपान काकाच्या भुकेला तिलांजली देऊन मुक्ताई मागे मागे गेली. ज्ञानोबरांच्या सामर्थ्याच्या बाबतीत मुक्ताईला ज्ञान होतं, म्हणू शकत होती. रेड्यासारख्या निर्बुद्ध प्राण्याच्या जड जिभेला जर तू वाचा फोडू शकतो, तर यांची वाचा सरळ करायला कितीसा वेळ लागणार आहे दादा तुला? जर जड असणाऱ्या भिंतीला चेतन अवस्था प्राप्त करून विहंग अवस्था प्राप्त करू शकतो, तर ह्या जीवांचा उद्धार करणं किती अवघड आहे रे तुला. जडावर सत्ता करतो, जीवाचं काय आलं? पाठीवर मांडे भाजू शकतो, शासन करणं, जाळून टाक यांना, भस्म कर. पण त्या मुक्ताईनं ज्ञानोबरायांना मार्गदर्शन कसं केलं? उदाहरण सांगतो मी. ज्ञानोबरायांना 3 आया आहेत. पहिल्या आईचं नाव आहे रुक्मिणी आईसाहेब, लग्नापूर्वीचं नाव आहे मीनाक्षी, वडिलांचं नाव सिद्धोपंत कुलकर्णी, त्रिप्रवरी ब्राह्मण आहेत, मध्यंतीन शाखेतून आहे, शुक्ल यजुर्वेदी आहे आणि वसिष्ठ गोत्रीय. विठ्ठलपंत गोविंदपंत कुलकर्णी शुक्ल यजुर्वेदीय देशस्थ ब्राह्मण, मध्यंतीन शाखेतले वत्स गोत्रीय आणि पंचप्रवरी ब्राह्मण. विवाह झाला मीनाक्षीचा विठ्ठलपंत कुलकर्णीशी. आता पंचप्रवरी झाल्या. लग्नानंतर नाव ठेवलं रुक्मिणी. 9 महिने 9 दिवस बाळाला जन्म देऊन काही दिवसाचं संगोपन कालखंड ज्ञानोबरायांबरोबर घालवला, म्हणून ज्ञानोबरायांच्या पहिल्या आईचं नाव रुक्मिणी आहे साहेब. दुसरी आई कालाय नाच. तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, हा कालाय, पण हा का आलाय? कारण सध्या वेदांत ऐकण्याची क्षमता लोकांची संपून गेली. मी तेच पचवतो. लोकांना वाटतं चला बुवा मुसलमानाचा कीर्तनकार आहे, मग शिवाजी महाराज, अफजल खान, औरंगजेब, हिंदुस्तान, पाकिस्तान चालू होईल बुवा, जिहाद, अमुक धमुक. मी तर म्हणतो की छत्रपतींचं नाव घ्यावं एवढी माझी जिव्हा पवित्र नाही, आणि औरंगजेबाचं नाव ह्या गादीवर घ्यावं एवढी त्याची पात्रता नाही. कशाला तो विषय घ्यायचा? गुरुवर्य प्रातस्मरणीय पूजनीय आदरणीय वैकुंठवासी वेदविद्या वाचस्पती जगन्नाथांना पवार म्हणायचे, छत्रपती हा विषय कीर्तनातला असावा, कीर्तनाचा नसावा. कीर्तनाचा झाल्यानंतर कीर्तनातले तुकोबबार आहे बाजूला जातात, आणि ज्या तुकोबबार यांनी छत्रपती घडवले ते छत्रपती घडण्यामध्ये किंवा छत्रपतींचा मावळा घडण्यामध्ये विलंब होतो. म्हणून तुकोबा सांगा. काय विषयापर्यंत आलो होतो मी? दुसऱ्या आईचं नाव आहे माता मदालसा. आला म्हणून सेलिब्रेशन करणारी एक माता आहे, पण का आला म्हणून प्रश्न विचारणारी दुसरी माता आहे. नवमास कष्टलासे 10व्यान प्रसूत झाले. नवमास कष्टलासे 10व्यान प्रसूत झाले. येताच कर्म जाड तुझी मान अडकली. तुझी मान मातेचं नाव आहे रुक्मिणी आई साहेब. का आला म्हणून प्रश्न विचारणाऱ्या मातेचं नाव आहे मदालसा, आणि आला
तर तुला इथे निभावच लागेल. म्हणून मार्गदर्शन करणारी तिसरी आई तिच्याबद्दल बोलू मी. दुनिया में है आए है तो जीना ही पडेगा, जीवन अगर जहर है तो पीना ही पडेगा. गाईड चित्रपटाचं गाणं होतं. जर जन्माला आलं ना तर ही संधी समजा. भूत भविष्य वर्तमान काय झालं ते एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावरती माझी मुलाखत होती. युट्यूबला बऱ्याच जणांनी बघितली असेल, टीव्हीवरती बघितली असेल, नसेल बघितले तर युट्यूबला जर जलाल महाराज सर्च करा, त्याच्या खाली दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाला व्हिडिओ येतो. ज्ञानदा कदम नावाच्या वृत्त निवेदिका आणि राजीव खांडेकर हे वृत्त संपादक, त्यांनी ती मुलाखत माझी केली होती. सगळे पत्रकार बसलेले होते. तर असं झालं, ज्यावेळेस सगळं काही सांगितलं मी आणि ऑफ कॅमेरा जी अगोदर चर्चा झाली होती आणि नंतरून जी चर्चा झाली, त्यानंतर मी स्टुडिओच्या बाहेर निघू लागलो. त्यावेळेस फॉर्च्युनर नव्हती, इनोव्हा होती. मला सिंदखेड राजा गाठायचं होतं आणि मी निघालो. तेवढ्यामध्ये ज्ञानदा कदम ज्या आहेत त्यांनी माझा हात पकडला. सर जरा तुमच्याशी बोलायचंय मला. म्हटलं बोला ना. त्यांनी सांगितलं कसं सांगू आणि कुठून सुरुवात करू काय. तर मी पहिल्यांदा त्यांना हिंट दिल्या. म्हटलं जरा माझ्याकडे बघा. त्यांनी बघितलं माझ्याकडे. मी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि मग त्यांच्याशी बोलू लागलं. म्हटलं बघा, एव्हा ना तुमचा मुखचंद्र मी ज्यावेळेस निहाळत असतो टेलिव्हिजनच्या त्या खोक्यावरती, त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरचं निखळ हास्य तुमच्या हृदयाच्या सर्व काही भावना व्यक्त करतं. पण आज तुमच्या ओठावर येणारं जे हसू आहे ते तुम्हाला ओढून ताणून आणावं लागतं. याचा अर्थ 100% इथे काहीतरी जखम झालेली आहे, वेदना आहे. त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं. पटकन मेकअप पुसला जाऊ नये म्हणून, तो मेकअप वेगळा असतो. पटकन टिश्यू लावला. हो म्हटलं एक मंत्र देतो तुम्हाला, तो मंत्र जपायचा नाही, त्या मंत्राचं उच्चारणही करायचं नाही, आठवणीत ठेवायचा फक्त. कधी कधी ज्या वेळेस तुम्हाला वाटत असेल की मी अडचणीत आहे, मला मानसिक स्वास्थ्य नाही, त्यावेळेस तो मंत्र जो आहे ना फक्त आठवायचा की असं असं आहे. त्याने सांगितलं बोला ना पटकन. म्हटलं तो मंत्र असा आहे, प्यारे ये दुनिया कल भी थी और कल भी रहेगी, ना तू कल था ना कल रहेगा क्योंकि तुम पाश में काल के है. हे विश्व कालही होतं आणि उद्याही राहणार आहे. तू कालही नव्हता आणि उद्याही नसणार आहे. आज आलाय ना, आजचं जीवन जगून घे. कालची चिंता, कालच्या घडलेल्या गोष्टीचा पश्चाताप आणि उद्याची चिंता करण्यामध्ये आज का बिघडवतोयस. म्हणून आजचा दिवस जगून घ्या. आता इथे आलायस ना, इथे आल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहे रे, असं म्हणणारी तिसरी माता आहे. त्या तिसऱ्या मातेचं नाव आहे मुक्ताई आई साहेब. बदला घ्यायला सांगू शकत होती मुक्ताई आई साहेब. बाहेरून ओरडत होती बदला 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 घेऊ नको, बदला बदला घेण्याच्या भानगडीत पडू नका, बदला. शब्द कळतात तुम्हाला? फार मोठे विचारवंत आहेत निखिल वागडे, त्यांनी राजीव खांडेकरांना सांगितलं तो मुलाखत घेतोय पण सावध बरं का. आणि सर काय झालं, आपण शब्दांशी खेळणारी लोक आहोत. जलाल महाराज शब्दाच्या उर्रावर बसणारा बुवा आहे. बदला घेण्याच्या भानगडीत पडू नका, बदला. स्वतः बदला ना. आणि जर बदलायचं असेल तर असं बदला की तद्रूपता प्राप्त झाली पाहिजे. लाली मेरे लाल की जित देखे उत लाल, लाली देखन मैं गयो, मैं भी हो गई लाल. लाल व्हायचं तर असं लाल व्हा की त्याच्याशी लालम लाल झालं पाहिजे. मी जलाल आहे, मला सोपं आहे लाल व्हायला.
ज बाजूला काढला की लाल होता येतं, पण जगाचा आहे आणि ह्या जगातून बाहेर जायला मला इच्छा होत नाही. जग म्हणजे विश्व, जग म्हणजे प्रपंच. बाजूला काढला की मी लालच आहे, प्रपंच सोडला की मग तिथंच आहे मी. मुक्ताई आई साहेबांना बाहेरून सांगितलं, दादा काहीच नाही. आता मुक्ताईच्या ज्ञान गर्भामध्ये ज्ञान सूर्याचा जो गर्भ आहे तो लाथा मारू लागला. प्रसव वेदना झाल्या आणि आता गर्भ यातना व्यक्त होत आहेत. माऊली मुक्ताईच्या मुखातले शब्द आहे. मुक्ताई म्हणते बघा, योगी पाव नमनाचा, योगी पाव नमनाचा, योगी जनाचा जना चालू मध्ये ऍडजस्ट करू नका, आहे आता हात काढा. साहे अपराध जनाचा 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 राक्षा हे सुरानो चंद्रभा चांदण्याची गोष्मा प्रिय कराला पोचला. दादा योगी हा पवित्र मनाचा इफेक्ट कमी जास्त करू नका, आहे तो तेव्हा मी बरोबर करतो. इकडून योगी हा पवित्र मनाचा असतो रे. हळू. योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती सोहळा मान. योगी आहेस ना, जगानं अपराध करायचे ते तू सहन करायचे, असाच नियम ठरलाय. दादा जगानं अग्नी झालं तर आपण पाणी व्हावं. शब्द जर तुमच्या मनाला आल्हाद देत असतील तर ते शब्द तुमच्या हृदयाला छिन्न विछिन्न करण्याची धार आपल्यामध्ये ठेवतात. शब्द शस्त्रे झाले संती मानवा उपदे. हे विश्वपट आहे, हे विश्वपट आहे, पण ब्रह्म दोरा असल्यानं हा सगळीकडे व्यापून आहे. दोराच नसेल तर पट कुठे असेल, म्हणून यातला तू एक धागा आहे. अर्थातच या ब्रह्मांडातलं तू सुद्धा एक ब्रह्म आहे. विसरलास का स्वतःला? विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. आपण तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वर. 13 अभंग झाले. पुढे गती. माऊली ज्ञानोबा बाहेर आले, मुक्ताईला कडकडून मिठी मारली. सांगितलं, मुक्ता आज खऱ्या अर्थानं बोधाची जाणीव होते ग. मी ज्या डोहात होतो त्या डोहाला समुद्र मानत होतो ग. ज्ञानोबरांची साधना परिपूर्ण झाली, आता बाहेर बघणं सोडून दिलं त्यांनी. पांडुरंगानं यावं, पांडुरंगानं यावं, पांडुरंगानं यावं म्हणून रोज आळंदीकडून पूर्वेकडे बघायचे. पूर्वेकडे काय आहे? पंढरपूर. पूर्व दिशेला गुलाल उधळूनी ज्ञानदीप लाविला. थोडा इफेक्ट अजून. स्वीकार
उठी उठी गोपाळ हो पूर्वेकडे बघायचे, भासवायचे त्यांना. माऊली ज्ञानोबर आहे, येण्याची वाट बघायची. कावळ्याकडे बघून सुद्धा त्यांना सुचायचं, पहिला तो गे गाव कोकताय, कोकताय, पहिला तो गे गाव कोकताय, कोकताय, पहिले तोडे गाऊ कोकताय, पहिले तोडे गाऊ कोकताय, शकुना गे माये सांगताय, सांगताय. कावळ्याकडे बघून सुद्धा भाव निर्माण व्हावा. हो. मी प्रश्नाचं उत्तर द्यायचं बाकी राहिलं होतं. तर संत जे आहेत इथे आल्याच्या नंतर स्वतःचं काम झाल्याशिवाय पूर्ण जात नाही. जे बहिष्कृत तिरस्कृत जीवन जगले त्या माऊली ज्ञानोबरांना स्वतःला सुख मिळालं नाही, ते लोकांना कसं देणार हा प्रश्न होता आपला. तिथून इथपर्यंत आलो होतो. सुख दाखवायची वस्तू नाही हो, सुख अनुभवावं लागतं, सुख अनुभवावं लागतं. सौर ऊर्जेशिवाय शरीराला डी जीवनसत्व मिळत नाही. मिळालेलं डी जीवनसत्व याची मोजदाद करता येते, पण सूर्यापासून मिळालेली ऊर्जा दाखवता येत नाही. तसंच हे आहे, सुख अनुभवाने येते. आता हे सुख दाखवण्यासाठी जर बघायचं असेल तर माऊली ज्ञानोबरांचं जीवनचरित्र बघावं. ज्ञानोबराय जगत असताना कुठली कुठली नाती जगलेत. मला नाताचं तोंड बघायचंय, मला पंतू बघायचंय, पंतूचं लग्न बघायचंय, या भावना असतात ना आपल्या. मग माऊली ज्ञानोबराय कुठलं नातं जगल्याच्या नंतर त्यांना परिपूर्ण वाटलं असेल बरं. माऊली ज्ञानोबराय काय काय नाते जगले बघा. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. बाप मिड कमी करा, हमिंग येत. बापाचं नातं माऊली ज्ञानोबराय जगले. एक ज्ञानाबाई माझी अनाथाची, आईचं नातं जगले. ज्ञानाचा सागर सखा मित्राचं नातं जगले. तुम्हाला माहिती माऊली ज्ञानोबराय प्रेयसीचं नातं जगले म्हणून. जे प्रेयसीचं नातं माऊली ज्ञानोबराय जगले त्यांचं ते जगणं खरं आहे. मी विचारत असतो, माऊली ज्ञानोबराय यांचं आयुष्य जर 22 वर्षाचं आहे तर माऊली ज्ञानोबराय जगले किती दिवस सांगा बरं. माऊली ज्ञानोबरायांचा जन्म 15 ऑगस्ट 1275 आणि 1297 त्यांचं जर समाधी सांगितलेली आहे, म्हणजे 22 वर्षाचा कालखंड. माऊली ज्ञानोबराय 22 वर्ष जिवंत होते, तर जगले किती दिवस. शब्द आहे. तुम्ही म्हणाल 22 वर्ष, जितके दिवस जिवंत राहणं आणि जगण्यात जमीन आसमानाचा अंतर हो. जगले फक्त 2च वर्ष, आणि ते 2 वर्ष जे जगले ना ते स्वतःसाठी जगले आणि ते प्रेयसी रूपात जगले. बघा ना, प्रेयसी बनून, प्रेयसी बनून बघा काय आनंद असतो तो. तरुण मुलींनी नाही एक हसली गालातल्या गालात. मी सांगणार नाही, नाव सांगणार नाही, दाखवणार नाही. प्रेयसी बनायचं असेल तर त्याची बना. ह्याच तरुण वयामध्ये माझ्या मिरेला प्रेयसी बनण्याचे वेध लागले होते. प्रेयसी जर बनायचं असेल तर त्याच्यासाठी वय रूप सौंदर्य याची गरज नाही बरं. प्रेयसी बनावं. माऊली ज्ञानोबराय वयाच्या 20व्या वर्षी प्रेयसी बनतात. त्यांनाही वेदना होतात. जे 9 वाजता अगं पोरी अभ्यास कर, नाही का मला झोप येते, सकाळी लवकर उठायचंय. लग्न ठरल्यावरती त्याच मुलीनं 4:30 पहाटे जरी टोंग वाजला तरी उठून बघावं. ही अवस्था असते मनाची.
प्रेयसी व्हावं. शरीराला मनाला पूर्णतः त्याची भुरळ पडावी. माऊली ज्ञानोबांना तसं झालं. पलंगावरती पडल्याच्या नंतर लग्न ठरलेल्या मुलीला जसं आसक्त वाटतं, स्वप्न रंगवते, तसं माऊली ज्ञानोबा सुद्धा पलंगावर पडून स्वप्न रंगवतात. बरं, आद्दा तालामध्ये रचना आहे. झालाय का? पण माझा किडा मला दाखवणं गरजेचं आहे ना. पडले दूर देशी माझ आठवे मानसे. पडले दूर देशी माझ आठवे मानसे. पडले दूर दे, पडले दूर दे, पडले दूर दे. नको कष्ट होताती जीवासी जीवासी जीवासी. नको नको हा नको नको हा वियोग. कष्ट होताती जीवासी जीवासी जीवासी. दाते नाडा दाते नाडा दाते नाडा दाते नाडा. पडले दूर देशी माझ आठवे मानसे. पडले दूर दे, पडले दूर दे, पडले दूर देश दूर देश जा. त्याच्या सगुण आणि निर्गुणाची अपेक्षा लागावी. सगुणाच्या अपेक्षेमध्ये नाचावं, सगुणाच्या अपेक्षेमध्ये सुद्धा नाचावं. जसं कबीरजींना विचारलं की आपने प्रभु रामचंद्र जी को माना है. त्यांनी सांगितलं माना क्या, जाना है. जाणले त्यांना कैसे दिखते है वो. त्यांनी सांगितलं रंग नाही, रूप नाही, नाही व्रणछाया, निराकार निर्गुण तो ही रघुराया. तेच तुलसीजींना विचारलं की आपने प्रभु रामचंद्र जी को माना है. त्यांनी सांगितलं जाना है, देखा है. तो आप अभी इस काशी के रहवासी, कबीर जी भी काशी के रहवासी. अगर प्रभु रामचंद्र काशी में आए हैं, उन्होंने उसे रंग रूप के बिना देखा है, तो आपके ही प्रभु ऐसे होंगे. त्यावेळेस तुलसीजी सांगतात ना, मेरे थोड़े अलग है. मेरे प्रभु नाचते हैं, गाते हैं, चलते हैं, गिरते हैं, पढ़ते हैं, खाते हैं, पीते हैं. तो ऐसा भी कुछ होता है? जी हाँ. तो जरा बताइए. तर द्रुत विलंबित दादरा नावाचा ताल आहे आणि मिश्र बिलावल नावाच्या रागांमध्ये त्याची रचना केलेली आहे. पंडित डी.व्ही. पलुसकरांनी केलेली आहे. म्हणून आपण थोडंसं, जास्त काही मला येत नाही, जेवढं येतं तेवढं सांगतो. द्रुत विलंबित दादरा. धत्तेन्ना तट धन्ना तत्तेन्ना तट धन्ना धत्तेन्ना तट धन्ना तत्तेन्ना तट धन्ना. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. ठुमक चलत, ठुमक चलत, ठुमक चलत रामचंद्र. केला के उठत जात, गिरत भूमि लटपटाय. केला के उठत जात, गिरत भूमि लटपटाय. केला और केला के उठत जात, गिरत भूमि लटपटाय. दाय मात गोदले दशरथ किरणिया. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. ठुमक चलत, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. हे प्रभू रामचंद्र नाचतात, गातात.
एका ठिकाणी सगुण आहे, एका ठिकाणी निर्गुण आहे. पण माऊली ज्ञानोबरांचा वेध निर्गुणाकडे जास्त, निर्गुणाकडे जास्त आहे. म्हणून ते त्यानं यावं म्हणून वाट बघतात. तो येतो पण संभ्रम होतो. तुझं मग सगुण म्हणू की निर्गुण रे, संभ्रम होतो. आणि माऊली ज्ञानोबरांच्या त्या संभ्रमित अवस्थेमध्ये त्यांच्या मुखवृंदातून शब्द निघतात. ते म्हणतात, जर हा भ्रम असेल तर ब्रह्म कसं जाणावं. जगद्गुरु शंकराचार्यांच्या विचारांवरती ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. तैसा व्यासांचा मागोवा घेतू, भाष्यकारा ते वाट पुसतू. मग जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलेल्या अद्वैत तत्वज्ञानाचं मूळ गुपित काय आहे. ब्रह्म सत्य जगत मिथ्या, जीवो ब्रह्म एव ना परा. ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. मग सत्य जर ब्रह्म आहे, जगत मिथ्या आहे, याचा अर्थ दिसणारी वस्तू असत्य का मानावी. तर मृगजळही दिसतं, रज्जू सर्पही दिसतो. रज्जू सर्पाकार भासिले जगडंबर, हो ना. संध्याकाळच्या वेळेस दोरी बघू द्या, अर्धा गाव जमा होतो लाकूड घेऊन. एक म्हणतो जिवंत आहे का मेलेलं आहे काय माहिती, एक म्हणतो पटेरी मण्यार आहे का काय काय माहिती, दुसरा म्हणतो धामण असलं पाहिजे, एक म्हणतो स्पेक्टिकल कोबरा आहे, कोण म्हणतो विषारी की बिनविषारी आहे. पण ज्यावेळेस जवळ जाऊन बघतात तर ती दोरी आहे. दोरीवर झालेला सापाचा भ्रम, त्या भ्रमानं निर्माण झालेली आपली भ्रमात्मक अवस्था ज्यावेळेस भयाकडे जाते, क्रोधाकडे जाते, तर हा त्याचा परिणाम आहे, त्याचा संस्कार आहे. म्हणून ब्रह्म सत्य जगत मिथ्या असं म्हटलंय. तर जगत जर मिथ्या आहे, हे जगत जर मिथ्या आहे तर दिसतं का. मग त्यासाठी पुन्हा प्रश्न आहे, जर जगत दिसतंय तर काल होतं का, उद्या राहणार आहे का. सत्य तू होतास, सत्य तू आहे आणि सत्य तू राहशील. याचा अर्थ परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम, तेच परब्रह्म आहे जे कालही होतं, उद्याही राहणार आहे आणि आजही आहे. आम्ही कालही नव्हतो, उद्याही नसणार आहे, आज आहोत. म्हणून जो कालातीत आहे त्याच्या जवळ जाणं आपलं गरजेचं आहे. म्हणून इथे माणसाची परीक्षा खरी ठरते. मग माऊली ज्ञानोबा सांगतात, हो मी जाणून घेतलं पाहिजे. डोळ्यावर विश्वास ठेवायचा नाही, बुद्धी प्रयोग करायचा. शब्द प्रामाण्यावर विश्वास ठेवणार नाही, मला बुद्धी प्रामाण्य जाणून घ्यायचंय. म्हणून माऊली ज्ञानोबा जरा बुद्धीचा कस लावतात. जागृती म्हणजे सावधपण. आम्ही आता सावध आहोत ना. पण उन्हाळ्यामध्ये डांबरी रस्त्यावर पाणी दिसतं की नाही आपोआप. जागेपणी दिसतं का झोपल्यावर दिसतं. आपोआप दोरीवरती आपल्याला सापाचा भ्रम होतो की नाही. मग आपल्याला ते दिसतं. मग असतं का. असणारी वस्तू दिसते आणि दिसणारी वस्तू असते, हाच मुळात भ्रमात्मक व्यवहार आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा साजणीला आतमध्ये घेतात. साजणी म्हणजे बुद्धी बरं का. माऊली ज्ञानोबा आहे साजणी बुद्धीचं रूपक मानतात. तुम्हाला वाटत असेल साजणी म्हणजे आजपर्यंत आम्ही खेबुडकरांच्याच मुखातून ऐकलंय. ग साजणी, खेबुडकरांच्या साजनीत आणि माझ्या माऊली ज्ञानोबरांच्या साजनीत 6 जणी आहेत. आशा, तृष्णा, वासना, भावना, कामना ह्या बाजूला गेल्या की जी बुद्धी निर्मळ शिल्लक राहते तिला म्हणतात सदसद विवेक बुद्धी. त्या बुद्धीला विचारते जागृती. का ग. मला पायरव जाणवला, कोणीतरी अंगणात बोलतोय असं जाणवलंय, जरा सांगशील का. तिनं पटकन येऊन सांगितलं, अगं तर वृंदावनामध्ये होता ना तसाच सेम टू सेम दिसलाय. जाऊ दे, मला त्या वृंदावनाचा नाही, मला तो पंढरपूरचा पांडुरंग पाहिजे, पंढरीचा निळा, त्याची आशा आहे. अभंगाचं 1.5 चरण. स्वप्नीचे जागृती पुसे साजनी, जागृती पुसे साजनी, जागृती पुसे साजनी, जागृती पुसे साजनी, जागृती पुसे साजनी. कवन बोले पवन
आणि सव्वा चरण. तुम्ही सव्वा चरण गायला, मी 1.5 चरण सांगितलं होतं. म्हणजे मनाला वेद पांडुरंग परमात्म्याचा लागावा. जागृती साजणी म्हणजे मैत्रिणीला विचारते कोण आहे, तर ती म्हणे वृंदावनात बघितलं. कशावरून? हो काला एक बासुरी वाला सुध बिसरा गयो मोरी रे, उसे मैंने तो वृंदावन में देखा था. राहू द्या ना, इफेक्ट छान वाटता. उसे तो मैंने वृंदावन में देखा था. हा हा, वो श्रावण में आता है शायद, अष्टमी में आता है. कैसे? तो एक राजस्थान के बहुत बड़े भक्त हुए, उन्होंने कुछ रचना की है. गाया भी जाता है, ताल रहेगा दीपचंदी चाचर में ना, और राग रहेगा मिश्र मान. धिक न धन धक तिक न धन धन धिक न धन धक तिक न धन धन. हा दीपचंदी चाचर. चाचर लागतं त्याच्यामध्ये, दीपचंदी आहे. आपण रूपक मध्ये घेतो. काही काही ताल असे तोंडावर असतात, पण याला हेच म्हणतात हेच माहिती नाही. कारण काय, रात्रंदिवस घासतात ही मृदंगाचार्य मंडळी. एक एक ताल बसवतात, एक एक मुखडा बसवतात, एक एक द्रुपद बसवण्यासाठी 4-4 महिने घालवतात, पण कुठेही त्याचा उपयोग होत नाही. का? तर आम्हाला कचकच कांद्यावर वाजवावं लागतं, आमदार झाल्यासारख्यावर वाजवावं लागतं. मग कधी कधी माझ्यासारख्याचा किडा जागृत झाला की मग आम्ही आद्दा रूपक अशा तालांमध्ये काढतो एक ताल. मी एकदा प्रमाण दिलं होतं, खालूनच सांगितलं गझलची प्रमाण चालतात का? म्हटलं ऐक, गीतेचंही प्रमाण देतो. मैं हवा हूँ कह वतन मेरा, मैं हवा हूँ कह वतन मेरा, कष्ट मेरा ये चमन मेरा, मैं हवा कहा वतन है मेरा. म्हणे गझलचं प्रमाण चालतं का? अरे भगवान परमात्मा सांगतात मैं हवा हूँ कहा वतन है मेरा. तर ऐक, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता, प्राण आपान समायुक्तम पचाम्यन्नम चतुर्विधम. मैं हवा हूँ का मानत नाही. बाकीच्यांनी एवढा तमाशा केला ते चालतं, आणि आमची एखादी थोडीशी ठुमरी गझल दादरा याला लगेच रोग होतो. काय करावं? हंगाम है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीले है, हंगाम है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीले है, डाका तो नहीं डाला, डाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है, हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली है, थोड़ी सी जो पीली है, थोड़ी सी जो पीली है, पीली है. डिजिटल व्हायचं तर असं व्हा. उगाच मग साऊंडवाल्याला म्हणायचं पखवाज मृदंग वाजवणार न गेन दे गेन. अरे गेन दवड्या, गेन कशाला म्हणतात कळतं का? गेन म्हणजे क्वालिटी मेंटेनर आहे. समोर असणारा मिक्सर हा MGP आहे, स्टुडिओ मास्टर आहे, साऊंड क्राफ्ट आहे की डायनाकॉर्ड आहे, हेही कळणं गरजेचं आहे. ते कळत नाही. इकडून म्हणतात काहीच नाही. आता मी आल्याला फक्त रिव्हर्ब मागितला आणि मेड कमी करायला सांगितलं. मेड कमी करणं म्हणजे आवाजाची कडकता कमी करणं. रिव्हर्ब म्हणजे आवाजाचा ऑरा. डिले म्हणजे हॅलो 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 हॅलो, ते डिले, तो डिले सेट करावा लागतो. इको व्हॅल्यूम कशाला म्हणतात?
यचप कशाला म्हणतात, हाईस कशाला म्हणतात, मिड कशाला म्हणतात, बेस कशाला म्हणतात ते काहीच कळत नाही. ते साऊंड वाल्याला डोकं लावतो. काय करा, तुमचं बरं आहे, तुम्हाला गोड सिस्टम दिलाय आणि तुम्ही मागितला सुद्धा नाही आवाज मारता. तुम्ही शाही पानाला मागितला कारण तो स्वराची गरज आहे. मी कुठून गेलो होतो त्याला बोलवण्यासाठी. ते राजस्थानी एक कवी आहेत, फार गोड बोलतात. मिश्र मांड रागामध्ये रचना आहे. दीपचंदीच्या आचरणा वाचता आला आहे. आप सावन में आते हो पता है हमें. थोडासा इफेक्ट राहू द्या. आणि मग श्रावणात येणारे कोण कोण आहेत. मेरे कन्हैया के पंछियों की आवाज़ दिना 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 दिना. मोकळा सरळ सरळ खुला दादरा. दिना 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 दिना. धेटा दिना नाही. दिना दिना दिना. पंछियों की आवाज़ें गूंजती है आंगन. पंछियों की आवाज़ें गूंजती है आंगन. पंछियों की आवाज़ें गूंजती है आंगन में. वो जरूर आएंगे हाय अब की बार सावन में. श्रावणात येणार आहे. 15च मिनिटात येतील, काळजी नका करा. त्याला आणावं लागेल, नाचवावं लागेल, रानात पाठवावं लागेल आणि मग उरकावं लागेल ना. म्हणून बोलवायचं आहे तर ते राजस्थानी संत बोलावतात त्याला. सावन आयो हे सखे सावन आयो आयो रे सखी. सावन आयो हे सखी मैं तो जुग जुग करूं जुहार रे. केसरिया बाल पधारो मारो देश रे. पधारो मारो केसरिया बालम आवो रे सापधारो पधारो मारो या. श्रावण खूप किडा आहे पण काय करणार. हो येतो तो. त्याच्या अगोदर स्वप्न सुषुप्तीला सांगितलं, त्याच्याबद्दल प्रेम आहे. पण त्यानं यावं. हो येतो ना तो. तुर्यगा म्हणते विठ्ठल होईल प्रसिद्धी मग गरजती तुर्य. मग तेव्हा यायचं आहे तर पांडुरंग परमात्मा का नको. त्यानं यावं. तो आला. आता कुठल्या दिशेनं यावं हे त्यानं ठरवलेलं नाही पण तो आला. मला वाटतं 2 चरण नंतर केव्हा तरी सोडवो कारण हा आला ना तो यायचा. आणि ह्या बाकीच्यांनी मग का आलाय म्हणून का आला मला विचारण्याच्या अगोदर उरकलं पाहिजे की नाही. तो तर येणारच आहे. त्याच्या आधी हा आला मला हे ला म्हणण्याच्या आत मला उरकलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. भगवान कृष्ण गोकुळात जन्म घेतात. कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार. भगवान कृष्ण जन्माला आल्याच्या नंतर ते 3 प्रकारानं जन्माला आले. माया, विष्णू स्वरूप आणि निर्गुण. निर्गुणामध्ये त्यांनी गवळणींच्या मनावर बोल घातला. ज्या गवळणींचा विवाह झालेला आहे, ज्यांचा होणार आहे,
ज्या वृद्ध झालेल्या आहेत, ज्या निर्वाणाच्या स्थितीला आहेत, त्यांच्याही अंतःकरणामध्ये त्याच्याबद्दल प्रेम जागावं. मुलं बाळा आहेत, डोक्यावर घडा घ्यावा आणि विकण्यासाठी मथुरेला जावं. काय ग, काय तुझ्यामध्ये, तुझ्या या घड्यात काय? कोणी एक भुलली नारी, कोणी एक भुलली नारी, एक भुलली नारी, कोणी एक भुलली नारी, विकता गोरया मनहारी, विकता देखिला डोळा वैसला मनी, देखिला डोळा वैसला मनी, विकिता गोरख ज्ञान हरी, विकिता गोरख ज्ञान हरी, डोळा बैसला नाही, डोळा बैसला हृदयात होणाऱ्या ह्या सर्व स्पंदनांचं प्रदर्शन ज्या वेळेस एखादी गवळण करते तर समजावं मनाला झाली, मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा. गाणं येते नटरंग. मनाला त्याची बाधा होते आणि त्याची बाधा जर झाली ना, पंढरीचे भूत मोठे खतरनाक आहे. म्हणून मनाला बाधा करणारी वृत्ती आहे तिला म्हणतात निर्गुण. विष्णू स्वरूपामध्ये तो जर येतो तर कंस चानूर मर्दनम, कंस चानूर यांचं मर्दन करण्यासाठी येतो. गोवर्धन करंगळे अकर्तुम कार्य करतो म्हणजे विष्णू स्वरूप. आणि शेवटचा आहे माया. माया स्वरूपामध्ये कर्म करत असताना याच्या चोऱ्या कर, त्याच्या चोऱ्या कर, खोड्या काढ. आणि हे सगळं होत असताना मग गाराणी सांगण्यासाठी बायका येतात. मग त्या गाराणी सांगतात एकाएकी पुढे की सरसावनी गोपिका, एकाएकी पुढे की सरसावनी गोपिका, सांगती गाराणी तुझ नाही ठाऊका, 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 सांगती गाराणी तुझ नाही ठाऊका. एकाएकी पुढे की सरसावनी गोपिका, एकाएकी पुढे की सरसावनी गोपिका, सांगती गाराणी तुझ नाही ठाऊका, सांगती गाराणी तुझ नाही ठाऊका, सांगती गाराणी तुझ नाही ठाऊका. एक पुढे आणि अंगा, एकाएकी पुढे की सरसावनी गोपिका, सांगती गाराणी सांगती गाराणी तुझ नाही ठाऊका, सांगती गाराणी तुझ नाही ठाऊका. रात्री मंचकावरे पहुडता साजणी, आवाचित येवोनी पतीची दाढी आणि माझी वेणी, दोहीची गाठ या बांधुनी. अगं यशोदे तुझ्या कन्हैयानं
मी रात्री माझ्या मंचकावरती झोपलेले होते. अर्थातच पतिदेव माझ्या शेजारी होते. माझ्या पतीची भली मोठी दाढी, माझी भली मोठी वेणी एकमेकींना बांधली. आता सुटत नाही ग. बघ माझा नवरा कसा माझ्या मागे मागे आलाय. लाज वाटते त्याला. काय करायचं तुझ्या कानाला, तुझ्या कृष्णाला जरा समजावून सांग. दुसरी म्हणते की माझ्या सुनेची छेड काढली. तिसरी म्हणते माझ्या मुलीचं काय करायचं. नाना प्रकारच्या सगळ्या खोड्या ऐकून आणि मग म्हणते कृष्णा आता तुला जायचंय शाळेत. भगवान कृष्णानं सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. गाई गोपाळ सवगडे वना, 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 गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी वना, 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 गाई इकडे तर खूप भारी भारी चाली लावतात. इकडे खानदेशात ते मला पटकन आठवत नाही. त्या झाली पहिल्या मी म्हणायचो गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. हे नाचणार नाहीत, हे नाचणार नाहीत. हेच जर तिकडे जर चालू जर झालं ना, अशी आता काय सांगावं. रानात गेल्याच्या नंतर कोण म्हणतो मी हे करतोय, मी ते करतोय. पूर्ण गाव जमवला, म्हणजे पूर्ण गाव बनवला त्यांनी. एखादा नाव्याचा मुलगा असेल तर त्यानं छोटस दुकान थाटावं येणाऱ्या जाणाऱ्या, की दाढी मिशा काहीच नाही पोरांना, पण याचं काडी घ्यायची, त्याच्या दाढी करायची. कोणी जर सुताराचा मुलगा असेल तर त्यानं आपलं वाकस किकरू काय असेल ते मुद्दाम चाल रे तुझं आऊत करून देतो, तुझं पांबर भरून देतो, असं चाललं. कोण कपड्यांचा व्यापारी झाला, कोण काय झालं. दुपारपर्यंत खेळ खेळले. आणि भगवान कृष्णानं सांगितलं या सर्व प्रजेला सांभाळणारा कोणीतरी राजा असला पाहिजे ना. एक ओंडका बघितलं, सर्वानुमते नाथ बाबा म्हणतात कृष्ण राजा झाला. गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. सिंहासनावरती म्हणजे लाकडाच्या ओंडक्यावर. आता गाराणे सांगायची वेळ आली आणि एकानं गाराणं सांगायला सुरुवात केली. मला 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 म्हटले पट तू बाजूला चल. 3 मिनिटात काय काय करायचं. तू जर तत फप करत बसला तर. मग त्यानं सांगितलं कृष्णा तुझ्या राज्यामध्ये अराजकता आहे, असमानता आहे. कोण तुपाचं खातं, कोण तेलाचं खातं, कोण काय करतं. आम्ही शिळी भाकरी खातो. भगवान कृष्णानं निर्देश दिला सर्वांचं अन्न एकत्र करा. काला वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काय कालाचे. देवांना वाटलं चला खूप सुंदर आहे, पण ह्यांनी सांगितलं ना 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 ना, काल्याची असे देव जळी झाले मासे, पुसोनिया असे टिरी सांगा ते हात. उत्तम प्रकारचा काला झाला. इथे का आला म्हणण्याच्या आत आपला काला संपुष्टात आणण्या अगोदर एकदा गोड प्रेमानं भजन करा. विठोबा Yeah.
आपल्याला काटा मागे पुढे चालत नाही. भैरवी म्हणायची माझं उरकून घेतो मग शेवटी गाऊ. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय शिंके लावी दुरी होतो तिघांचे विवारी दोही कडे मुख पसरून कडे वाहतीच्या धारा ग्यारे दुहीच्या कोपरा तुका म्हणे हाती ठोका काही उणे ने देखा अंटे दरिला कृष्णावनी अवघाजनी प्रकाश वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तुका म्हणे जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज की